नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण खूप महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहेत. तर विषयाचं नाव आहे सामान्य विज्ञान. यातील आपण चॅप्टर पाहणार आहोत पेशी व पेशी अंगके, सेल अँड सेल ऑर्गेनेलिज. ओके, तर खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. आगामी पोलीस भरतीमध्ये जसं की पुणे, मुंबई या ठिकाणची जी पोलीस भरती आहे यामध्ये सर्वाधिक विज्ञानाचे प्रश्न विचारण्यात येत आहेत. तर आपण काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम पाहूयात आपण पेशीचा शोध कोणी लावला. पेशीचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे पहा, रॉबर्ट हुक 1665. तर त्या पेशी कशाच्या होत्या? तर बुचाच्या झाडाच्या पेशी होत्या. रॉबर्ट हुक यांनी 1965 साली कोणत्या झाडाच्या पेशी पाहिल्या? तर बुचाच्या झाडाच्या पेशी पाहिल्या होत्या. दुसरे की सर्वप्रथम मृत पेशी कोणी शोधल्या किंवा पाहिल्या? तर त्याचं उत्तर आहे तेच रॉबर्ट हुक. त्या दुसरं पहा, सर्वप्रथम जिवंत पेशी कोणी पाहिल्या? त्यांचं नाव आहे पहा अँटोनी व्हॉन लिवेनहुक. अँटोनी व्हॉन लिवेनहुक. तसेच यांना बघा अँटोनी व्हॉन लिवेनहुक यांना जीवाणूचे जनक देखील म्हणतात. तसेच यांना सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक देखील त्यांना म्हणतो आपण. कोणाच तर सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक देखील त्यांना म्हणतात. फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी आणि फादर ऑफ बॅक्टेरिया देखील त्यांना म्हटलं जातं. कारण त्यांनी सर्वप्रथम पहिली जिवंत पेशी पाहिली आणि ती पहिली जिवंत पेशी ही एक जीवाणू होता. म्हणून जिवंत पेशी तसेच जीवाणूचा शोध त्यांनी लावला. आणि जीवाणू हा एक सूक्ष्मजीव आहे. मग सूक्ष्मजीवाचे सुद्धा जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर बघा दुसरा प्रश्न येतो की अशा अँगलमध्ये पेशीचे जनक कोण आहेत? तर रॉबर्ट हुक. जिवंत पेशी म्हणजे कोणत्या पेशी असतात? तर आपल्याला पाहिजे की अशा पेशी की ज्यामध्ये पेशीद्रव्य व प्रद्रव्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशा पेशी की ज्या पेशीमध्ये पेशीद्रव्य म्हणजे सायटोप्लाझम तसेच पेशी प्रद्रव्य असते. पेशीद्रव्य म्हणजे सायटोप्लाझम आणि पेशी प्रद्रव्य म्हणजे प्रोटोप्लाझम. असं ज्या पेशीमध्ये आढळतं त्या पेशीला आपण जिवंत म्हणतो. परंतु पहा, ज्यावेळेस रॉबर्ट हुक यांनी शोध लावला होता पेशीचा त्यावेळेस मृत पेशी होत्या आणि त्या मृत पेशीमध्ये पेशी प्रद्रव्य म्हणजे प्रोटोप्लाझम नव्हते. तसेच किंवा सायटोप्लाझम बी त्या पेशीमध्ये नाहीसे झालेले होते. मग त्यांनी त्या बुचाच्या झाडाच्या मृत पेशी पाहिल्या होत्या. दुसरं की बघा पेशी म्हणजे काय? तर पेशीच्या ठिकाणी साधी व्याख्या दिली मी. सजीवांच्या रचनात्मक कार्यात्मक मूलभूत एककाला काय म्हणतात? तर पेशी म्हणतात. जेवढे काय सजीव आहेत मित्रांनो हे कशापासून बनलेत? तर ते एका मूलभूत असं संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे काय आपलं पेशी पाहू शकता. दुसरे बघा विद्यार्थी मित्रांनो की ह्या पूर्ण पेशीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे आपला काय? तर केंद्रक, पेशीचा केंद्रक. त्या पेशीच्या केंद्रकाचा शोध कोणी लावला बरे? रॉबर्ट ब्राऊन. कोणी लावला? तर रॉबर्ट ब्राऊन यांनी 1861 रोजी केंद्रकाचा शोध लावला. तसेच पेशीमध्ये अनेक महत्त्वाची पेशी अंगक असतात. तसं आता आपण पाहिलं की केंद्रक हे एक महत्त्वाचं पेशी अंगक आहे. तसं दुसरं असतं बघा प्रद्रव्य. पेशीद्रव्य म्हणजे काय? सायटोप्लाझम. जे काय आपल्या पेशीमध्ये जो काही द्रवरूप पदार्थ असतो त्याला आपण काय म्हणतो? तर पेशीद्रव्य. त्या पेशीद्रव्याचा शोध कोणी लावला? तर पुरकिंजे यांनी. दुसरं की प्रद्रव्य पटल. प्रद्रव्य तुम्हाला माहीत आहे की त्याला आपण काय म्हणतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन त्याला आपण म्हणत असतो. याचा शोध लावला कार्ल मॅगेली व क्रॅमर यांनी. दुसरे गॉल्गी संकुल यांचा शोध कोणी लावला? तर गॉल्गी संकुलचा गॉल्गी कॅमिलोने लावला. एवढं याच्यामध्ये काही अवघड नाही. तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया याचा शोध लावला कॉलिकर यांनी. दुसरं की आंतरद्रव्य जालिका म्हणजेच काय? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम याचा शोध लावला अर्नेस्ट फुलॅम, पॉर्टर व क्लाउडी या तिघांनी मिळून लावलेला आहे. आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम याचा शोध लावला अर्नेस्ट फुलॅम, पॉर्टर तसेच क्लाउडी या तिघांनी मिळून लावला. दुसरा हा प्रश्न पण सतत येत असतो पहा.
डी एन एची प्रतिकृती कोणी मांडली, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ डी एन ए हे सर्वप्रथम कोणी सांगितलं होतं? वॅटसन आणि क्रिक यांनी 1953 रोजी सांगितलं. तसेच यांच्या या प्रतिकृतीमुळं यांना 1962 रोजी यांना नोबेल प्राईज मिळाले होते. तसेच डी एन एचा शोध कोणी लावला? डी एन एचा शोध लावला होता फ्रेडरिक मिशर यांनी. कोणी लावला? तर फ्रेडरिक मिशर यांनी लावला होता, जो की 1869 रोजी यांनी लावला होता. पुढे पाहू शकतो की बघा, डी एन ए हा कशाचा बनलेला असतो? तर डी एन एमध्ये काय असतात? तर जीन्स असतात, म्हणजे त्यांना मराठीमध्ये जनुक असे म्हणतात. या जनुकाचा शोध कोणी लावला? तर ते लावला ग्रेगॉर मेंडेल यांनी लावला होता. तसेच या ग्रेगॉर मेंडेलला आपण काय म्हणतो? तर फादर ऑफ जेनेटिक्स देखील त्यांना आपण म्हणत असतो. तसं प्रश्न असाही असतो की बघा, हे आपले नैसर्गिक जनुक आहेत, म्हणजे नॅचरल जीन्स आहेत ते, जे आपल्या असतात डी एन एवरती महत्त्वाचे असतात. तसं बघा, कृत्रिम जनुकांचा शोध केला, म्हणजे सिंथेटिक जीनचा शोध केला होता डॉक्टर हरगोविंद खुराना. हे कुठले होते? तर हरगोविंद खुराना हे आपल्या भारतातील हरियाणा राज्याचे होते. ओके, परंतु त्यांना पुढे चालून त्यांना नोबेल प्राईज मिळाला होता, परंतु भारतातून ते कुठं गेले होते? तर अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले होते. त्यांना तिकडचं ग्रीन कार्ड, म्हणजे तिकडचं रहिवासी प्रमाण देण्यात आलं होतं. नंतर त्यांना त्या देशाचं ग्रीन कार्ड मिळाल्यानंतर त्यांना नोबेल प्राईज मिळालं. म्हणजे मग त्यांचं होते डॉक्टर हरगोविंद खुराना हे भारतीय वंशाचे, या नावानं त्यांना काय नोबेल प्राईज मिळाला असं आपण म्हणत असतो. पुन्हा पेशी सिद्धांत बघा, सर्वप्रथम पेशी शोध केलेला रॉबर्ट हुक. पण त्या पेशी सिद्धांत पण हा 3 लोकांनी मांडलेला आहे. पहिला की एम जे शिल्डन यांनी 1838 रोजी पहिला पेशी सिद्धांत मांडला. ते म्हणतात की जेवढे काही जे सजीव आहेत पेशी हे सजीवांचे मूलभूत रचनात्मक व तसेच कार्यात्मक एकक आहे, म्हणजे मूळ बेसिक आहे, स्ट्रक्चरल आहे, फंक्शनल पण युनिट आहे. त्यानंतर थिओडर श्वान यांनी 1839 रोजी काय म्हणतात? तर जेवढे काही प्राणी व वनस्पती आहेत ते पेशींचे मिळूनच बनलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं पाहिजे आपल्याला शेवटचा रुडॉल्फ विर्चो यांनी पेशीचा आधुनिक सिद्धांत मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व पेशींचा जन्म आधीपासून अस्तित्वात असलेल्या पेशींपासून झालेला असतो. यालाच आपण काय म्हणतो? तर ओमनिसेल्युला सेल्युला असे म्हणतो. पुढे आपण त्या ठिकाणी पाहतो की पेशी ह्या 2 प्रकारच्या असतात. पेशी किती प्रकारच्या असतात? तर 2 प्रकारच्या असतात. एक पहिली पेशीमध्ये आपण पाहतो की त्या केंद्रकाच्या स्पष्ट दिसण्यावरून किंवा अस्पष्ट दिसण्यावरून आपण पेशींचे 2 प्रकार पाडलेले आहेत. तर पहिला प्रकार आपल्याला पाहायचे पहा, ज्या पेशीमध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक तसेच पेशी अंगके नसतात त्यांना आदिकेंद्रकी पेशी, म्हणजे त्याला आपण प्रोकॅरियोटिक सेल असे म्हणतो. म्हणजे अशा प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे मध्ये आपल्याला न्यूक्लियस असतं, परंतु तेवढं जास्त डेव्हलप नसतं, म्हणजे ते अस्पष्ट आपल्याला दिसतं, मग त्याला प्रोकॅरियोटिक. प्रो म्हणजे आदिजीव, जसे की बॅक्टेरिया वगैरे त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. दुसऱ्या बघा अदृश्य केंद्रकी, यामधलं न्यूक्लियस एकदम न्यूक्लियस असेल किंवा ह्यांच्यामधल्या ज्या काही पेशी अंगक आहेत ते आपल्या डोळ्याने एकदम स्पष्ट दिसतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? तर दृश्य केंद्रकी पेशी असे त्या ठिकाणी आपण म्हणत असतो. पण प्रश्न असा बी आला की भरपूर वेळेस पाहू शकतो मी, कोणत्या पेशी अतिशय विकसित असतात? तर त्याच दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे युकॅरियोटिक सेल ह्या अतिशय काय असतात? तर विकसित असतात. तसं पुढचा प्रश्न पहा, अमिबा हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? अमिबा हा एक पेशीय जीव आहे, जो की आदिकेंद्रकीय पेशीमध्ये मोडत असतो. नंतर पुढे पाहिलं की बघा प्रश्न महत्त्वाचे आहेत, वनस्पतींची पेशीभित्तिका कशापासून बनलेली आहे? वनस्पतीची पेशीभित्तिका म्हणजे सगळ्यात बाहेरचं आवरण ही पेशीभित्तिका असते, ती बनलेली आहे सेल्युलोजपासून. तसेच बुरशीची पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते? तर ती कायटिन असतं, म्हणजे जी बुरशी म्हणजे फंगसची सेल वॉल ही कायटिनपासून बनलेली आहे. त्यानंतर जीवाणूंची पेशीभित्तिका म्हणजे बॅक्टेरियाची सेल वॉल ही पेप्टिडोग्लायकन तसेच म्युरिन यापासून बनलेली असते. तसेच परंतु मानवामध्ये पेशीभित्तिका नसते. स्टार पॉईंट केल्या पाहू शकतो या ठिकाणी, मानवामध्ये पेशीभित्तिका नसून तर मानवामधील सर्वात बाहेरील आवरण हे प्रद्रव्य पटल, त्याला आपण पेशी पटल म्हणतो. सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन त्याला आपण म्हणत असतो, पेशी पटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन. अजून एक महत्त्वाचा प्रश्न पहा या ठिकाणी, पेशीचा आकार म्हणजे पेशीभित्तिकेचे कार्य काय आहेत? तर महत्त्वाचे 3 कार्य आहेत, आकार निश्चित करणे, पेशीला संरक्षण देणे, तसेच ह्या पेशीला मजबूती देणे. म्हणजे कार्य काय आहेत पाहू शकता, आकार देणे, संरक्षण आणि मजबूती.
आकार, संरक्षण आणि मजबूती हे पेशीभित्तिकेचे कार्य आहेत. पेशीभित्तिका कशा कशात आढळते? पेशीभित्तिका ही जीवाणूमध्ये आढळते, पेशीभित्तिका ही फंगसमध्ये म्हणजे बुरशीमध्ये आढळते, वनस्पती आढळते, परंतु प्राण्यामध्ये पेशीभित्तिका आढळत नाही. म्हणजे कार्य महत्त्वाची आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न लिहिला बघा, आपल्या शरीरात कशाचे पचन होत नाही? तर बघा, आपल्या शरीरात सेल्युलोजचे पचन होत नाही, कारण सेल्युलोज हे कुठं असतं तर पेशीभित्तिकेमध्ये असतं. आणि ह्या सेल्युलोजचं पचन फक्त जनावरांमध्येच होतं. जनावर म्हणजे काय? जे काही गुरे वगैरे जनावर आहेत, इतर प्राण्यांमध्ये सेल्युलोजचं काय होतं? पचन होतं, कारण त्यांच्या शरीरामध्ये अपेंडिक्स हा जो असतो तो अपेंडिक्स सेल्युलोज नावाचं एन्झाईम तयार करतो. आपल्यामधला अपेंडिक्स असं काही तयार करत नाही, बिनकामाचा अपेंडिक्स आहे. त्याला आपण काय म्हणतो तर वेस्टिजियल ऑर्गन असं त्याला आपण म्हणत असतो. प्राणी पेशीतील सर्वात बाहेरील व वनस्पतीतील दुसरे आवरण कोणते? तर बघा, तेच आहे प्राणी पेशी. म्हणजे आपण पकडू ना, आपणही प्राणी आहोत, म्हणून आपली प्राणी पेशीतील सर्वात बाहेरील व वनस्पतीतील दुसरे आवरण कोणते? तर प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल, सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन. कशाच काय म्हणतात? आता हे कशाच काय म्हणतात हा तर दरवर्षी, यावर्षी पण प्रश्न आलेला आहे, जळगावमध्ये पण प्रश्न आला आहे, किंवा कुठल्या तर जिल्ह्यामध्ये प्रश्न असा आला आहे की कशाच काय म्हणतात. याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, म्हणजे स्टार पॉईंट केला आहे मी. बघू शकता, प्रद्रव्य पटलाला काय म्हणतात? तर प्रद्रव्य पटलाला निवडक्षम तसेच अंशतः पारपटल म्हणतात, म्हणजे सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन याला इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं. दुसऱ्या बघा, पेशीतील म्हणजे आंतरद्रव्य जी जालिका आहे, आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला काय म्हणतात तर पेशीतील वहन संस्था, म्हणजे कंडक्टिंग नेटवर्क ऑफ द सेल. केंद्रकाला काय म्हणतात तर पेशीतील नियंत्रण कक्ष, किंवा त्याला म्हणतो कंट्रोल रूम ऑफ द सेल. कंट्रोल रूम ऑफ द सेल कोणाला म्हणतात तर केंद्रकाला म्हणतात. त्यानंतर बघा, गॉल्गी संकुलला काय म्हणतात तर गॉल्गी संकुलला म्हणतात ट्रॅफिक पोलीस ऑफ द सेल. ट्रॅफिक पोलीस ऑफ द सेल कोणाला म्हणतात तर गॉल्गी संकुलला. तसेच अजून याला काय म्हणतात पहा, पेशीतील स्रावी अंगक देखील याला म्हणतात, म्हणजे सेल सेक्रेटरी बॉडी म्हणून देखील याला ओळखलं जातं. सेल्स सेक्रेटरी बॉडी म्हणून गॉल्गी संकुल किंवा गॉल्गी अपॅरेटस किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्सला ओळखलं जातं. पुन्हा हे प्रश्न तर ह्या वर्षी तर हा प्रश्न येऊन गेलेला पहा, पेशीचे ऊर्जा निर्मिती केंद्र कोणते? म्हणजे त्याला मराठी इंग्लिशमध्ये म्हणतात पॉवर हाऊस ऑफ द सेल. कोणास म्हणतात तर तंतुकणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रियाला म्हटलं जातं. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. उद्ध्वस्त करणारे पथक व आत्मघाती पिशव्या असं कोणास म्हणतात? त्याला आपण सुसायडल बॅग्स कोणास म्हणतात तर लयकारिका म्हणजे लायसोझोम. लायसोझोमला आपण काय म्हणतो तर सुसायडल बॅग्स ऑफ दी सेल. दुसरा प्रश्न आहे बघा, टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था कोणती आहे? म्हणजे शरीरातले जेवढे का टाकाऊ पदार्थ असतात यांना खाण्याचं किंवा ह्यांचा नाश करण्याचं काम कोण करतं तर लयकारिका करत असते, लायसोझोम. दुसरं दिले पहा, ATPची निर्मिती कोण करते? तर ATPची निर्मिती हे तंतुकणिका करतात. ATPची निर्मिती ह्या तंतुकणिका करतात. तंतुकणिकेचं कार्य काय तर शोषण करणे. त्या शोषण प्रक्रियेतूनच ATP तयार होत असतात. याचे शोषण पण दोन प्रकारचं असतं. एक असतं ऑक्सीकृत, म्हणजे ज्याच्यात एरोबिक रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये एका ग्लुकोजपासून आपल्याला 38 ATP मिळतात. तर दुसरं असतं विनॉक्सीकृत, ज्यामध्ये ऑक्सिजनची गरज पडत नाही, त्यामध्ये एका ग्लुकोजपासून 2 ATP बनतात. ते फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फर्मेंटेशन म्हणजे किण्व प्रक्रिया. बघा, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रथिनांचा कारखाना म्हणजे प्रोटीन फॅक्टरी कोणास म्हणतात तर रायबोझोम्स. प्रथिनांचा कारखाना कोणास म्हणतात तर रायबोझोम्स. जे आता कारखान्यात जे तयार होतं त्यामुळंच ह्या कारखान्यात काय तयार होतं, प्रथिन तयार होतात. असं कोण तयार करतो तो रायबोझोम, हे प्रोटीन तयार करतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर प्रथिनांचा कारखाना. रायबोझोम पण दोन प्रकारचं असतं, 70S आणि 80S. 70S हे आधी जीवामध्ये आढळतं आपल्याला, 80S हे आपल्याला हे म्हणजे आपल्या दृश्य केंद्रकीमध्ये आढळतं. आता कधी कधी बघा, दृश्य केंद्रकीच्या म्हणजे युकॅरियोटिक सेलच्या क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये म्हणजे हरित लवक आणि तंतुकणिकेमध्ये पण आपल्याला 70S रायबोझोम आपल्याला आढळत असतं. वनस्पतींचा ऊर्जा कारखाना कोणास म्हणतात? म्हणजे इथून ऊर्जा बनते जिथं म्हणजे ते असतं आपलं वनस्पतींचा वनस्पतींचा ऊर्जा कारखाना हरित लवक म्हणजे क्लोरोप्लास्टला म्हटलं जातं. तसेच अजून हरित लवक दुसरं पण किचन हाऊस ऑफ दी सेल म्हणजे रसोई खाना कोणाला म्हणतात तर हरित लवकांना म्हटलं जातं. पुन्हा आता पाहू शकता बघा, ज्या आंतरजालिकेवरती आपल्याला रायबोझोम आढळतात त्याला आपण काय म्हणतो तर खडबडीत आंतरद्रव्य जालिका असं म्हणत असतो. DNA विशिष्ट कार्यात्मक घटक काय असतो तर जेनोक. आपण म्हणलं की जेन इज द स्पेसिफिक सेगमेंट ऑफ
DNA म्हणजे DNAचा विशिष्ट कार्यात्मक घटक म्हणजे काय, जनुक. दुसरं DNAचे एकक काय, DNAचे एकक आपण पाहू शकतो की न्यूक्लिओटाईडला आपण काय म्हणतो तर DNAचे एकक म्हणत असतो. DNA पाहायला गेलं बघा DNA कसं असतं तर डबल हेलिक्स असतं, डबल हेलिक्स स्पायरल अशी लेअर असते. म्हणजे हे जे आहे मी या ठिकाणी काढलेले आहे त्याला म्हणतो पॉलिपेप्टाईड चेन. ही पण एक पॉलिपेप्टाईड चेन. अशा 2 पॉलिपेप्टाईड चेन असते त्या अपोजिट डायरेक्शन. म्हणजे ही पॉलिपेप्टाईड चेन वरती जात असेल तर ही काय असते तर त्याच्या अपोजला त्या ठिकाणी मार्गक्रमण करत असते. पुढे लिहिलेलं या ठिकाणी मी की जीवाणू, हरितलवके, तंतुकणिकेत गोलाकार DNA आढळते त्याला आपण काय म्हणतो तर प्लाझमिड. म्हणजे गोलाकार सिंगल स्टँडर्ड सर्क्युलर DNA पण असतो त्याला आपण काय म्हणतो तर प्लाझमिड. प्लाझमिड इज दी सर्क्युलर सिंगल स्टँडर्ड DNA आणि विच इज प्रेझेंट इन द बॅक्टेरिया, क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. त्याला आपण काय म्हणतो तर प्लाझमिड म्हणतो. आपल्या शरीरात कुठलं असतं तर हे आपल्या शरीरातल्या पेशीमध्ये कुठलं असतं तर डबल स्टँडर्ड DNA असतो. देन आफ्टर दॅट एकपेशीय जीवात कोणते रायबोझोम आढळते तर 70S. एकपेशीय म्हणजे प्रोकॅरियोटमध्ये 70S असते. बहुपेशीय तसेच दृश्य केंद्रकी पेशीत कुठले रायबोझोम असते तर 80S म्हणजे युकॅरियोट्समध्ये आपल्याला 80S टाईपचं रायबोझोम आढळत असतं. त्यानंतर लिहू शकतो की DNAचे विस्तारित रूप डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. त्याचा आपण फॉर्म्युला पण लिहिलं C5H10O4. हे DNAचं काय त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे पुन्हा RNAचे विस्तारित रूप रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे C5H10O5. म्हणजे इथं एक ऑक्सिजन कमी आहे, DNAमध्ये एक ऑक्सिजन कमी आहे म्हणून त्याला डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणतात. तुम्हाला माहीत आहे DNAमध्ये म्हणजे आपल्या पेशीमध्ये कुठलं ॲसिड असतं तर केंद्रकामध्ये कुठलं ॲसिड असतं तर न्यूक्लिक ॲसिड असतं. हे न्यूक्लिक आम्ल आपल्या केंद्रकामध्ये आढळतं. ते केंद्रिक आम्ल असतं न्यूक्लिक ॲसिड. 2 प्रकारचे असते, एक DNA आणि RNA. दुसरं प्रकार DNA तील महत्त्वाचे नत्र रेणू कोण आहेत, नायट्रोजनस बेस कोणकोणते आहेत तर ATGC ॲडेनिन, सायटोसिन, ग्वानिन आणि थायमिन. फरक एवढाच असतो की RNAमध्ये काय असतं थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतं. बघा ॲडेनिन आहे, सायटोसिन आहे, ग्वानिन आहे, थायमिनच्या ऐवजी फक्त युरॅसिल या ठिकाणी बदल झालेला आहे. पुन्हा त्या ठिकाणी असा पण आहे की या ठिकाणी प्रश्न पाहू शकता की DNAमध्ये कोणती शर्करा आढळते तर ते डिऑक्सिरायबोज शर्करा आढळते जी की 5 शर्करा असते. RNAमध्ये हे रायबोज शर्करा असते ती जी की 4 असते मॉलिक्यूलची. त्यानंतर असे प्रकार बघा हे पण प्रश्न भरपूर चालले आहे की खालीलपैकी कोणते एकेरी आवरण असणारे पेशी अंगके आहेत तर रायबोझोम पाहिलं तर विदाऊट मेम्ब्रेन असतं. रायबोझोम काहीतरी हे विदाऊट मेम्ब्रेन असतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आवरण नसतं. दुसरं की लय कार्यकारी सिंगल मेम्ब्रेन असते, त्याच्यामध्ये आपल्याला कुठलं ॲसिड पाहायला मिळतं तर हायड्रोलायटिक एन्झाईम कुठलं असतं किंवा हायड्रोलेज त्याला म्हणतो आपण. हायड्रोलेज म्हणजे कुठल्याही वस्तूचं टाकाऊ पदार्थांचं काय करतं तर ते हजम करत असते व त्याला मारण्याचं मृत पेशींना पण मारण्याचं ते काम करत असतं त्यातले ॲसिड बाहेर टाकून. सगळे रिक्तिका ह्या पण सिंगल सेल असतात, सिंगल मेम्ब्रेन असतं ते त्या टोनोप्लास्ट त्याच्या मेम्ब्रेनला काय म्हणतो आपण पहा टोनोप्लास्ट. गॉल्गी बॉडी पण हे सिंगल मेम्ब्रेन आहे म्हणजे एकेरी आवरण असणार आहे. आंतरद्रव्यजालिका पण एकेरी आवरण असणारं हे आपलं पेशी अंगक आहे. हे पण लक्षात ठेवा. दुहेरी आवरण असणारी पेशी अंगके कोणती हे पण महत्त्वाचा प्रश्न आहे. डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल आहेत. सर्वात महत्त्वाचं आपलं केंद्रक आहे. केंद्रक परंतु पाहायला गेले हे डबल मेम्ब्रेन आहे पण प्रत्येक मेम्ब्रेन हे सलग नसून आतमध्ये ये जा करण्यासाठी काही त्या ठिकाणी पोर्स असतात, त्याला न्यूक्लिओ पोर आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. पुन्हा मायटोकॉन्ड्रिया पण डबल मेम्ब्रेन आहे. बाहेरचं मेम्ब्रेन हे साधं असतं पण आतलं मेम्ब्रेन काय असतं फोल्डेड असतं. बाहेरचं मेम्ब्रेन साधं, आतमधलं काय असतं फोल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. त्या ठिकाणी दुसरं हरितलवके म्हणजे क्लोरोप्लास्ट हे दोन्ही पण आउटर आणि इनर मेम्ब्रेन कसे असतात तर सिंपल असतात म्हणजे गोलाकार असतात. प्रद्रव्य पटल म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. पुन्हा पेशीभित्तिका सेल वॉल पण डबल मेम्ब्रेन असते. प्राण्यामध्ये पेशीभित्तिका आढळत नाही. वनस्पतींची चाळण नलिका हे आपल्याला पाहायचे पहा. वनस्पतींची चाळण नलिका म्हणजे सीव ट्यूब्स व मानव व इतर सस्तनी प्राण्यांच्या RBCमध्ये केंद्रक नसते. केंद्रक कुठे असते कुठे नाही ते आपल्याला सांगितले की बघा जे काही सीव ट्यूब्स आहेत म्हणजे झायलम फ्लोएम तशा प्रकारचे वनस्पतीतील चाळण नलिका सीव ट्यूब तसेच मानव सस्तनी प्राणी यांच्या RBCमध्ये न्यूक्लियस नसते कारण त्या RBCमध्ये आपल्याला काय आढळतं तर हिमोग्लोबिन जास्त पाहिजे तर तेच ते कामाचं आहे म्हणून ह्याची गरज नाही. तर हिमोग्लोबिनकडे काय असतात तर आयरन असतात. आयरन म्हणजे लोह. एक लोह 4 ऑक्सिजनचं काय करतं वहन करतो.
तर पहा उंटाच्या RBCमध्ये पण आपल्याला केंद्रक आढळतं, पण इतर सस्तनी प्राण्यांच्या RBCमध्ये केंद्रक आढळत नाही. पुन्हा काही गुणसूत्र आहेत. तसं पाहू शकता की मानवामध्ये किती गुणसूत्रांच्या जोड्या असतात, तर 23 जोड्या असतात. एकूण किती असतील तर गुणले 2 करायचं, 46. चिंपांजीमध्ये किती गुणसूत्रे असतील तर 48. माकडामध्ये 42 गुणसूत्रे, घरमाशीमध्ये 12 आहे ना, घरमाशीमध्ये 12 गुणसूत्रे, डासामध्ये 6, सिंहामध्ये 76, घोड्यामध्ये 64 आणि कुत्र्यामध्ये 78 गुणसूत्रे आपल्याला आढळत असतात. हे बी आपण फास्ट पाहत आहेत. अशा प्रकारे आपण काही महत्त्वाचे पेशी आणि पेशी अंगके पाहिली. त्याबद्दल सगळ्यांनी परत एकदा व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आवडला ओके. तर अशा प्रकारे रिव्हिजन करून घ्या.